महायुतीच्या समन्वय समितीची बैठक सुरू. निधी वाटपातील वादावरून महायुतीच्या पालकमंत्र्यांची एकत्रित बैठक. समितीने ठरवलेल्या सूत्राप्रमाणे निधीचं वाटप होणार असल्याची माहिती. कांदा प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार. केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांच्याशी चर्चा करणार. मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळात समावेश. नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला. चांदवडमधील आंदोलनावेळी रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे यांची पोलिसांकडून धरपकड. आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवार यांचा इशारा. विरोधकांचं आंदोलन फक्त राजकीय फायद्यासाठी. कांदा कापल्यावर डोळ्यात पाणीही येणार नाही असे लोक आंदोलनात. मुख्यमंत्री फडणवीसांची मवियावर जोरदार टीका. पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री फडणवीसांवर बोलताना हर्षवर्धन सपकाळ यांची जीभ घसरली. मोदी फडणवीसांवर सपकाळांची एकेरी भाषेत टीका. तर पंतप्रधान मोदी खरे धुरंधर, आरोप करणारे दलिंदर. उपमुख्यमंत्री शिंदेंची सपकाळांवर टीका. विधान परिषदेच्या 17 पैकी 14 जागांवर भाजपचं एकहाती बहुमत. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मतदारसंघात शिवसेनेकडे बहुमत, तर पुणे, परभणी, हिंगोलीत राष्ट्रवादीकडे जादुई आकडा. आता खाद्यतेलाच्या पॅकेट्सवरही सरकारी नजर. वजनावरून खाद्यतेलाच्या पाकिटांसाठी निश्चित मानक आकार लागू. ग्राहकांची फसवणूक टळणार. शासकीय अधिकारी कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना 30 जूनपर्यंत मुदतवाढ. जनगणनेच्या कामासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या बदल्यांना काही काळ स्थगिती देण्याचे केंद्र सरकारचे निर्देश. मंत्रिमंडळ बैठकीत सूचना.